नमस्कार, शिव रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मसाला भेंडी कशी बनवायची। एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भेंडी बनवून तयार होते आणि घरातल्या साहित्यामध्येच एकदम झटकीपट आपण ही भेंडी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 250 ग्राम भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। याला अजिबात आपल्याला कसलाही ओलसरपणा ठेवायचा नाही, नाहीतर आपली भेंडी अशी चिकट बनेल। तर एकदम कोरडी करून घेतली आहे। भेंडी आपल्याला एकदम कोवळीच घ्यायची आहे। आता भेंडी आपण कट करून घेऊया। भेंडीचा समोरचा आणि पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि एकदम मधोमध अशी आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे। भेंडी जर मोठी असेल तर 2 भागामध्ये कट करून घ्यायची। आता याच पद्धतीने आपण इथे अशी सर्व भेंडी कट करून घ्यायची आहे। भेंडीला असा मध्ये कट दिल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि भेंडी शिजायला सुद्धा पटकन शिजते। तर बघा, सर्व भेंडी अशी कट करून घेतली। चला तर मग आता भेंडी आपण अगोदर परतून घेणार आहोत। तर पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्यामध्ये ही भेंडी टाकून घ्यायची आहे। भेंडी अगोदर थोडीशी तेलामध्ये परतून घेतली की आपली भेंडीची भाजी सुद्धा अजिबात अशी चिकट होत नाही, एकदम छान अशी मोकळी होते। त्यासाठी आपल्याला अगोदर भेंडी थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे आहेत। 1 पाव चमचा हळद टाकली, अर्धा चमचा धने पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ आपण नंतर सुद्धा भाजीला टाकणार आहोत आणि मस्त असं भेंडीला कोटिंग येण्यासाठी आपण 1 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे। आता हे सगळे मसाले सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आहेत। याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी ही भेंडी परतून घ्यायची आहे। आता 2 मिनिटं झाली की लगेच आपण भाजीला फोडणी देऊया। तर फोडणीसाठी ते 2 चमचे तेल टाकले। तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि 1 मोठा कांदा मी इथे एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेतली तरीही चालेल। कांदा आपल्याला छान असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। आता याच्यात घालायची आहे 1 चमचा आले लसूण पेस्ट, आता सतत हे हलवून 2 मिनिटं आपण आणखी हे परतून घेऊया आणि लगेच याच्यामध्ये आपण मसाले घालूया। तर परत एकदा अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे मी काळा मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला। हे सगळे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरात असतील ते मसाले याच्यामध्ये वापरू शकतात। आता मसाले छान असे तेलामध्ये परतून झाले। याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। तर इथे मी मध्यम साईजचे 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे, ती याच्यामध्ये आपल्याला आता टाकायची आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे। अगदी घरातल्या साहित्यामध्येच आपण ही मसाला भेंडी बनवणार आहोत आणि एकदम झटकीपट बनवून तयार होते। तुम्ही या पद्धतीने जर ही मसाला भेंडी बनवली तर नक्कीच परत बनवाल। आता छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी मी पाणी टाकलेलं आहे। पाणी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकतात, परंतु आपण मसाला भेंडी थोडीशी ग्रेव्हीमध्येच बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये आणखी 1 टोमॅटो मी कट करून याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मस्त फ्रेश अशी वरतून कोथिंबीर टाकली।
जर तुमच्याकडे असेल तर थोडीशी हातावर चोळून कसुरी मेथी टाकायची आहे. ती पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर नसेल तर नाही टाकली तरीही चालेल. तर मस्त अशी आपली आता भाजीची ते ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता याच्यात चवीनुसार परत एकदा मीठ टाकायचं आहे. आपण मीठ भेंडी जेव्हा परतून घेतली त्यावेळेसुद्धा अर्धा चमचा घातलं होतं. तर मीठ चवीनुसारच घालायचं आहे आणि परतून घेतलेली भेंडी याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. मस्त या मसाल्यामध्ये ही भेंडी मिक्स करून घ्यायची. आता आपण याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी ही भाजी थोडीशी मसाल्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. आता 2 मिनिटं झालेलं आहे. बघू शकतात मस्त असा आपला चमचमीत भेंडी मसाला तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही भेंडी मसाला बनवला तर अजिबात बघा चिकट होत नाही. एकदम छान असा मस्त सुटसुटीत तयार झालेला आहे. हा भेंडी मसाला तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतात. एकदम अप्रतिम लागतो आणि बघा दिसायला सुद्धा एकदम छान असा चमचमीत दिसत आहे. तुम्ही जर या पद्धतीने ही भाजी बनवली तर नक्कीच परत परत बनवून खाल. तर तुम्हाला माझी भेंडी मसाल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सीयू मराठी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. थँक्यू.